नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे. आतापर्यंत सगळेजण आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो, त्या गोष्टी आता एका पाठोपाठ एक खूपच छान पद्धतीने उलगडत जात आहेत. तर प्रेक्षकांनो, आपण सगळेजण आतुरतेने कोर्टाच्या निर्णयाची वाट बघत होतो. कधी एकदा साक्षी आणि प्रिया दोघीजणी गुन्हेगार आहेत हे कोर्टाला समजतंय आणि कधी त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होत आहेत, याची आपण तब्बल 2-2.5 वर्ष वाट बघत होतो. आणि फायनली तो दिवस येतो आणि जुलै महिन्यामध्ये 30 दिवसांच्या आत या आता केसचा निकाल लागतो. मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतात आणि प्रिया आणि साक्षी दोघीजणी इथे आता स्वतःची शिक्षा भोगायला जेलमध्ये जातात. साक्षी ही आता जन्मठेपेसाठी, तर प्रिया ही 7 वर्षांसाठी जेलमध्ये गेलेली असते. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. पण प्रेक्षकांनो, त्याचबरोबर अजून एका महत्त्वाच्या गोष्टीचा लवकरच खुलासा होणार आहे. तर आत्तापर्यंत इथे रविराज किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदार म्हणून मिरवणारी प्रिया हिचा खोटारडेपणा लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी ही गोष्ट मधुभाऊंच्या लक्षात येते की सायली हीच खरी तन्वी आहे. ते कसं काय? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जेव्हा इथे प्रतिमा आता भिंतीवरून हात फिरवते आणि म्हणते की हे चित्र तर माझी लहानपणी तन्वी काढायची, तेव्हा मधुभाऊंनी तिचं बोलणं ऐकलेलं असतं. आणि जेव्हा मधुभाऊ सायलीची ड्रॉइंग बुक उघडून बघतात, तेव्हा तेच सेम चित्र सायलीने आपल्या ड्रॉइंग बुकमध्ये काढलेलं असतं. त्याच्यामुळे इथे मधुभाऊंच्या लक्षात येतं की हे चित्र जर सायलीने काढले तर मग भिंतीवरती काढलेलं चित्रसुद्धा सायलीनेच असेल, कारण सेम चित्र, सेम रंग हे तर माझी साऊच करू शकते, हे मधुभाऊंना बरोबर माहिती असतं. कारण सायली ही लहानपणापासून ड्रॉइंगमध्ये खूपच जास्त उत्तम आहे, ही गोष्ट मधुभाऊंपेक्षा आणखीन कुणाला माहिती असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायलीला लहानपणापासूनच रंग हे भरायला खूप आवडत असतात. तिला प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंदाचे, सुखाचे रंग भरायला आवडतात. तर तिला चित्रमध्ये सुद्धा इथे रंग भरायला खूप आवडतात, हे मधुभाऊंना माहिती होतं. त्यामुळे आता मधुभाऊंच्या लक्षात येणार असतं की सायली हीच तन्वी आहे. ते म्हणजे सायलीची लहानपणीची ड्रॉइंग बुक उघडल्यानंतर मधुभाऊंना हे सत्य समजतं. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा मधुभाऊ या गोष्टीचा, या सत्याचा उलगडा करण्यासाठी किल्लेदारांच्या घरी जातात, तेव्हा किल्लेदारांच्या घरी तर संपूर्ण भिंतीवरती लहानपणीच्या तन्वीचे फोटोज हे लावलेले असतात. तेव्हा ते चित्र बघितल्यानंतर आणि इथे लहानपणीच्या तन्वीचे फोटोज बघितल्यानंतर मधुभाऊंना खात्रीच पटते की प्रिया ही रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी नसून सायली हीच खरी तन्वी आहे, हे मधुभाऊंना उलगडत जातं. आणि त्यामुळे हे सत्य मधुभाऊ स्वतः रविराज आणि प्रतिमा या दोघांना सांगतात. तर प्रेक्षकांनो, लवकरच प्रियाच्या खोटारडेपणाचा अजून एक उलगडा इथे आता किल्लेदार कुटुंबियांसमोर होणार असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. साक्षी प्रियाला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. तर कोर्टामध्ये हे सिद्ध झालेलं असतं की विलासच्या खुनामध्ये मधुभाऊंचा काही हात नाही आहे. उलट मधुभाऊ हे खरे आय विटनेस होते. त्यांनी बघितलं होतं साक्षीला विलासचा खून करताना, पण इथे सगळा आळ मधुभाऊंवरती टाकण्यात आला होता. या खोट्या खुनाच्या आरोपाखाली मधुभाऊंना फसवण्यात येत होतं, हे आता कोर्टाने सांगितलेलं असतं. त्यामुळे कोर्टाने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता मधुभाऊंचा या खुनामध्ये काही हात नाही आहे, त्यांना उलट या सगळ्या प्रकरणामध्ये फसवलं गेलं आहे, हे सगळ्यांच्या समोर आणून दिलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये अर्जुनला लवकरच मधुभाऊंचा आश्रम त्यांना परत मिळवून द्यायचा आहे. आणि त्यासाठीच अर्जुनने इथे आपली धडपड सुरू केलेली असते.
सायली एकीकडे आता आपलं कुटुंब पुन्हा एकत्र आणण्याचं काम करते. कल्पना, पूर्णाजी, अस्मिता या सगळ्यांची तिनं मनं जिंकलेली आहेत. त्यामुळे आपलं कुटुंब एका बाजूला सावरत आहे. मधुभाऊंना तर अर्जुनने निर्दोष सिद्ध केलंय. मग आता सायलीची जबाबदारी आहे की माझं हे विखुरलेलं आणि मनातून तुटलेलं कुटुंब मला एकत्र जोडून ठेवायचं आहे. प्रियाने त्यांना खूप जास्त फसवलंय, त्यांचा विश्वासघात केलाय, त्यांच्यावरती एवढं मोठं संकट जे ओढवलंय ते फक्त आणि फक्त प्रियामुळे ओढवलंय हे सायलीला कळतं आणि म्हणूनच सायली आपल्या सुभेदार कुटुंबियांना जोडण्याचं काम करत असते. जेव्हा इथे रविराज काका आणि प्रतिमा यांना या गोष्टीचा त्रास होतो की तन्वी असं कसं करू शकते, तेव्हा त्यांच्यासुद्धा जखमेवरती हळुवारपणे फुंकर मारायला सायली रविराज काकांच्या घरी जाते आणि त्यांना म्हणत असते की रविराज काका, जे झालं ते झालं. मला आधीपासूनच माहिती होतं की प्रियाचा स्वभाव कसा आहे. मी जेव्हा तुमच्याकडे ही केस घेऊन आले होते तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं की प्रिया ही तुमची मुलगी आहे. तेव्हा मी तुमच्याकडे ही केस घेऊन आले होते आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रियाने मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली आहे, ती खोटं बोलते. हे मी तुम्हाला जे पहिल्या दिवशी सांगितलं होतं तेच मी तुम्हाला आत्ताही सांगते. ती खोटं बोलते, एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ती. कारण मी तिला लहानपणापासून ओळखते. ती आणि मी आम्ही एकाच घरामध्ये लहानाचं मोठं झालो आहे. त्याच्यामुळे मधुभाऊंनी कधीच कुणा मुलाबाळांच्यात इथे भेदभाव केला नाही. अहो, आम्ही सगळेजण अनाथ आहोत. आम्हाला सगळ्यांना त्यांनी सारखंच प्रेम दिलं. पण प्रियाला कधीच त्यांचं प्रेम दिसलं नाही. ती प्रत्येक वेळेला मधुभाऊंचा रागराग करत आली आहे, तिरस्कार करत आली आहे. हे मला आधीपासून माहिती होतं. अहो, जिला लहानाचं मोठं ज्या वडिलांनी केलं ते तिला कळले नाही तर तुम्ही तिला काय कळणार आहात. तुमच्यासारखी भरभरून प्रेम करणारी माणसं ती डिझर्व नाही करत. अहो, तिच्या नशिबातच नाही आहे ते. तिने तुमच्यासारख्या आईवडिलांना दुखावलं. ती कधी आपल्या आयुष्यात सुखी होणार होती का? तेव्हा इथे सायली म्हणते, मी काय म्हणते रविराज काका, 20-22 वर्ष तुमची मुलगी तुमच्याजवळ नव्हती. तेव्हा तुमचं आणि सुभेदारांचं नातं किती घट्ट होतं. प्रिया आली आणि तिने तुम्हाला मनाने जवळ आणण्यापेक्षा एकमेकांपासून तोडून टाकलं. पण आता मी तुम्हाला विनंती करते, मी सुद्धा तुम्हाला मुलीसारखीच आहे ना. मग तुम्ही आता झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकत्र नाही का येऊ शकत? सुभेदार किल्लेदार हे एक कुटुंब आहे आणि तुम्ही पूर्वेसारखे एकत्र आलात तर पूर्णाजीला यापेक्षा आनंद होणार नाही हो. प्रियाने जे केलं त्याचं दुःख त्यांना आहेच, पण तुम्ही दोघेजणं तेव्हापासून घरी आला नाहीत याचं दुःख पूर्णाजीला सगळ्यात जास्त आहे. तुम्ही जर आता सगळं काही विसरून पुन्हा एकदा पूर्णाजीला भेटायला आलात आणि इथे एकत्र कुटुंबाप्रमाणे राहिलात तर पूर्णाजीला खूप आनंद होईल. आता पूर्णाजींचं वय झालं आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करूया. प्रियाने त्यांना खूप दुःख दिलं, पण आपण सगळेजण मिळून त्यांना आनंद देऊच शकतो ना. तेव्हा इथे आता सायलीचं बोलणं रविराज काकांना खूप जास्त आवडतं. एका बाजूला हा महिपत अर्जुनच्या जीवावरती उठलाय तर एका बाजूला आता इथे सायली आपलं कुटुंब आणि आपला नवरा दोघांवरही व्यवस्थित लक्ष देत असते. अर्जुनवरती सुद्धा कुठलंही संकट यायला नको म्हणून तिचं आता बारीक लक्ष अर्जुनवरती सुद्धा असतं. तर इथे पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे थोडासा आता धोका कमी झालेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता कोर्टामधल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून मधुभाऊंना सरप्राईज देतो. त्यांना त्यांचं वात्सल्य आश्रम परत मिळवून देतो आणि आता इथे कायदेशीर परवानगीसुद्धा दिलेली असते की तुम्ही हे आश्रम चालवू शकता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन मधुभाऊंना घेऊन येतो. म्हणजे इथे आता नव्याने सगळं काही सुरू होतं. सायलीसुद्धा जेव्हा आपल्या आश्रमामध्ये जाते तेव्हा ती पूर्वीची सायली बनून जाते. जशी ती आश्रमामध्ये ड्रेस वगैरे घालायची तशा पद्धतीनेच ती तयार झालेली असते. तेव्हा इथे अर्जुनने संपूर्ण रविराज किल्लेदारची फॅमिली, सुभेदार फॅमिली या सगळ्यांना आता आश्रमामध्ये इन्व्हाइट केलेलं असतं सायली मधुभाऊंना सरप्राईज देण्यासाठी. तेव्हा इथे रविराज काका प्रतिमाला घेऊन घरी आलेले असतात. तेव्हा इथे पूर्णाजी त्यांना बघून खूप जास्त खुश होते. तेव्हा मधुभाऊ आपल्या आश्रमामध्ये जायला तयार झालेले असतात. सगळ्यांचा निरोप घेऊन त्या आश्रमामध्ये आता जात असतात. ते म्हणत असतात की इथे जावई बापूंनी मला इथे निर्दोष सिद्ध केलं आणि तुम्ही लोकांनी, तुम्हाला तेव्हा असं वाटलं असेल की मी गुन्हेगार आहे, पण मी गुन्हेगार नव्हतो. माझ्या जावयांचा आणि माझ्या मुलीचा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता, पण तरीसुद्धा तुम्ही मला तुमच्या घरामध्ये ठेवून घेतलं. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे.
माझ्याकडून काही चुकलं असेल, नकळतपणे तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला असेल, तर मी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो, असं मधुभाऊ सगळ्यांना म्हणत असतात. आणि संपूर्ण सुभेदारांचा निरोप घेऊन ते आता वात्सल्य आश्रमामध्ये जायला निघतात. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊ जात असताना त्यांचा तो चेहरा सगळ्यांनाच आठवत असतो. तो त्यांचा साधा भोळा चेहरा बघितल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते की आपल्या सगळ्यांचं चुकलंच. आपण मधुभाऊंवरती अविश्वास दाखवला. आपल्या इथे ते राहिले, पण त्यांच्यामुळे आपल्याला अजिबात त्रास होऊ दिला नाही. ते आपल्या रूममधून बाहेरसुद्धा आले नाही. त्यांच्यावरती सुद्धा प्रियाने नको नको ते आरोप केले. तेव्हा पूर्णाजी म्हणते, खरं तर आपण सगळ्यांनीच त्यांना चुकीचं समजलं. आपण सगळ्यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा सायली आश्रमामध्ये गेलेली असते, कारण तिला व्यवस्थित आश्रम साफसूफ करायचं असतं. सगळ्या गोष्टी जागच्या जागी लावून ठेवायच्या असतात. तेव्हा सायलीसुद्धा मधुभाऊंसोबत आश्रमामध्ये असते. आणि आता मुलं वगैरे, काका काकू, कुसुमताई सगळेजणच आश्रमामध्ये परत आलेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो आपण सगळेजण जाऊया आणि सायली आणि मधुभाऊंना सरप्राईज देऊया. तेव्हा इथे सगळेजण मिळून आता आश्रमामध्ये जातात. जेव्हा सायली तिथे येते, बघते तर काय, संपूर्ण सुभेदार किल्लेदार फॅमिली आश्रमामध्ये आलेली असते. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही सगळेजण इथे? तेव्हा सगळेजण आता तिला सॉरी म्हणतात. सॉरीचं इथे कार्ड तयार केलेलं असतं. तेव्हा सगळेजण कान पकडतात आणि म्हणतात की आम्ही मधुभाऊंना, सायली तुला आम्ही खूप चुकीचं समजलं गो, आणि जी मुलगी गुन्हेगार होती, खोटारडी होती, तिच्यावरती आम्ही विश्वास ठेवला. त्यासाठी आम्ही सगळेजण कान पकडून तुझी माफी मागतोय. तेव्हा इथे सायली म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही आता माझी माफी मागणार, तर ठीक आहे, एका अटीवरतीच मी तुम्हाला माफ करू शकते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय अट आहे तुझी? तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल. तेव्हा इथे सायली आता प्रेमाने पूर्णाजीला मिठी मारते आणि म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मधुभाऊंना समजून घेतलं, त्यांना घरामध्ये राहण्याची परवानगी दिली, त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणते. आणि आमच्यामुळे नकळतपणे का होईना, पण अर्जुन सरांना आणि तुम्हाला सगळ्यांना जो काही त्रास झाला त्यासाठी मी तुमची माफी मागते. तुम्ही सगळेजण वयाने मोठे आहात, तुम्ही माझी माफी मागू नका. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आश्रम व्यवस्थित सजवलेलं असतं. तेव्हा सगळेजण इथे आता पूर्णाजीने सगळ्यांना गिफ्ट आणलेले असतात. सर्व लहान मुलांना गिफ्ट दिले जातात. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही सगळेजण बसा, मी छान असा नाश्ता बनवते. तेव्हा ती नाश्ता बनवत असते. आणि इथे मधुभाऊ म्हणत असतात की सगळेजण आश्रम बघा, हे आश्रम मी स्वतः माझ्या कष्टातून उभं केलेलं आहे. तेव्हा इथे आता आश्रम बघत असताना प्रतिमा म्हणत असते की हे चित्र तर माझी लहानपणीची तन्वी काढायची. जेव्हा इथे आता लहानपणीच्या तन्वीने काढलेलं चित्र प्रतिमा बघते, तेव्हा तिला 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते. म्हणजे तिची स्मृती आता परत यायला सुरुवात झालेली असते. तिला आता गोष्टी जुन्या जुन्या आठवायला लागलेल्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमाला आपल्या लहानपणीची तन्वी पटकन आठवते. तेव्हा मधुभाऊ तिचं बोलणं ऐकतात. मधुभाऊ येतात आणि ते चित्र बघतात आणि म्हणतात की हे लहानपणीच्या तन्वीने चित्र काढलेलं आहे. असं कसं? प्रतिमाताई म्हणाल्या, कारण हे चित्र तर माझी साऊ काढत असते. बरं, तेव्हासुद्धा मधुभाऊ तो विषय सोडून देतात. सगळेजण नाश्ता वगैरे करून आपापल्या घरी निघून जातात. तेव्हा मधुभाऊ इथे आता लहानपणी इथे सायलीच्या ज्या काही वह्या असतात त्या बघत असतात. त्याच्यामध्ये एक ड्रॉइंग बुक असते, त्याच्यावरती नाव असतं सायली मधुकर पाटील. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ही तर माझ्या साऊची ड्रॉइंग बुक आहे, बघू दे माझ्या साऊने काय चित्र काढलं आहे. तेव्हा इथे आता मधुभाऊंचं चित्र, तिचं स्वतःचं चित्र, त्यानंतरला छोटी छोटी आपली फॅमिली, आणि प्रेक्षकांनो, जी ड्रॉइंग तिने इथे भिंतीवरती केलेली असते तेच सेम चित्र तिने आपल्या ड्रॉइंग बुकमध्ये काढलेलं असतं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हे चित्र तर माझ्या सायलीने काढलेलं आहे. याचा अर्थ भिंतीवरती जे चित्र काढले ते माझ्या साऊनेच काढलं असेल. मग प्रतिमाताई असं कसं म्हणाल्या की हे चित्र तर लहानपणी माझी तन्वी काढायची, हे तन्वीने काढलेलं चित्र आहे, असं प्रतिमाताई कसं काय म्हणाल्या? याचा अर्थ काय होतो? प्रिया खोटं बोलली असेल का? म्हणजे सायली हीच तर खरी लहानपणीची तन्वी नाही आहे ना? तेव्हा इथे मधुभाऊंना संशय आलेला असतो की कदाचित काहीतरी गडबड नक्की आहे. मधुभाऊ म्हणतात की मला रविराज काकांच्या घरी गेलं पाहिजे. मला रविराज सरांच्या घरी जाऊन काय खरं काय खोटं हे बघितलंच पाहिजे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, जेव्हा प्रिया म्हणाली की मीच तन्वी आहे, तेव्हा मी इथे नव्हतो. नेमकं काय घडलं मला काहीच माहिती नाही आहे.
तेव्हा आता मला रविराज सरांच्या घरी जाऊन खात्री करून घेतली पाहिजे की असे प्रियाने काय पुरावे दाखवले तेव्हा तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवलात की तीच तुमची तन्वी आहे म्हणून. तेव्हा इथे आता ड्रॉइंग बुक घेऊन मधुभाऊ निघालेले असतात आता साऊच्या घरी, म्हणजे रविराज किल्लेदार यांच्या घरी. आणि त्याचबरोबर लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचा फोटोसुद्धा ते घेऊन जातात आपल्याबरोबर पुरावा दाखवण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊ रविराज काकांच्या घरी पोचलेले असतात. रविराज काका म्हणतात की अरे मधुभाऊ, तुम्ही इथे या ना, या प्लीज या. तेव्हा इथे आता मधुभाऊ येतात आणि आजूबाजूला भिंतीवरती बघत असतात. तेव्हा बघतात तर काय, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सगळीकडे लहानपणीच्या तन्वीचे म्हणजे सायलीचे फोटोज लागलेले असतात. प्रतिमासोबत, रविराज काकांसोबत, पूर्णाजीसोबत सगळीकडे आता भिंतींवरती फक्त आणि फक्त सायलीचे फोटो. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, अच्छा, म्हणजे इथे सुद्धा ही प्रिया खोटंच बोललेली आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी इथे तुम्हाला एक गोष्ट विचारायला आलो आहे, तुमची काही हरकत नसेल तर मी विचारू का? तेव्हा रविराज काका म्हणतात की विचारा ना. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, हा जो प्रतिमाताईंचा आणि ह्या तुमच्या तन्वीचा फोटो आहे, हीच तुमची तन्वी आहे का? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, हो. अहो मधुभाऊ, असं काय करताय? आमच्यापेक्षा जास्त तुम्ही तन्वीला सांभाळले ना. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, म्हणूनच तुम्हाला मी विचारतोय. मग तुम्ही तुमच्या मुलीला नीट ओळखलत एकदम? तुम्हाला लगेच विश्वास बसला प्रियाच्या बोलण्यावरती? जेव्हा तिने तुम्हाला सांगितलं की ती तुमची तन्वी आहे, तेव्हा असे काय पुरावे दाखवले जेव्हा तुम्ही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात की ती तुमची मुलगी आहे म्हणून? तेव्हा रविराज काका म्हणतात की तिने मला एक लॉकेट दाखवलं. त्याच्यानंतर तिने आणि आम्ही DNA टेस्ट केली, रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळपायावरती असलेली तुळशीपत्राची खूण, ती आमच्या तन्वीच्या पायावरती आहे, जन्मखूण आहे. ती बघितली आणि माझा विश्वासच बसला की ती माझी तन्वी आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊंना कळतं पाणी कुठे मुरतंय. कारण प्रियाला माहिती होतं सायलीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे, ती पायावरती काढू शकते, ती खोटं बोलू शकते, मधुभाऊंना माहिती असतं. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की मी तुम्हाला तेच सांगायला इथे आलो आहे. तुम्हाला माहिती आहे का, सायलीच्या सुद्धा तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा इथे रविराज काका आणि प्रतिमा म्हणतात, काय? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, आणि ती तिची जन्मखूण आहे. याचा अर्थ काय होतं रविराज सर? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की आश्रमातली 2 गाठोडी गायब आहेत, एक सायलीचं आणि एक प्रियाचं. मला असं वाटतं हे कारस्थान त्या प्रियाचंच आहे. सायलीचं सुद्धा गाठोडं घेऊन गेले, जेणेकरून सायलीचे पुरावे जे तन्वीचे आहेत ते तुम्हाला दाखवले जातील आणि तन्वी म्हणून ती या घरामध्ये राहील, सगळ्यावरती कब्जा करेल. हा प्लॅन ती प्रिया नक्कीच करू शकते, कारण ती किती खालच्या पातळीला जाऊन खोटं बोलू शकते हे मला बरोबर माहिती आहे. तुमचा विश्वास बसत नसेल, ही बघा, ही चित्रकलेची वही आहे, याच्यावरती कुणाचं नाव आहे? तर इथे सायली मधुकर पाटील असं नाव आहे. आणि तिने काढलेली ही चित्र बघा. तुमची तन्वी लहानपणी असे चित्र काढायची का, निसर्गाचे वगैरे? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो, माझ्या मुलीला निसर्ग खूप आवडायचा, म्हणून ती असे निसर्गाचे चित्र खूप काढायची. तेव्हा रविराज काका जातात आणि पटकन आता लहानपणीच्या तन्वीचे जे ड्रॉइंग बुक असतात ते घेऊन येतात आणि म्हणतात की मी सुद्धा ह्या सगळ्या बुक जपून ठेवल्यात. हे बघा, हे चित्र आणि हे चित्र तर किती सिमिलर आहे. त्यामुळे इथे रविराज काका म्हणतात, याचा अर्थ सायली ही तन्वी आहे आणि ती आमची मुलगी आहे. म्हणजे त्या मुलीने आम्हाला फसवलं आणि ती तन्वी म्हणून आमच्या घरामध्ये राहत होती, माझी मुलगी म्हणून वावरत होती. इतकी फ्रॉड मुलगी मी पहिल्यांदाच बघितले, असं रविराज काका म्हणतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असतात की तरीच सायलीला बघितल्यानंतर मला प्रत्येक वेळी तिच्यामध्ये मला माझ्या मुलीचा, माझ्या तन्वीचा भास व्हायचा, जो की मला प्रियामध्ये कधीच झाला नाही. मी पहिल्यापासूनच सायली माझी मुलगी आहे असंच मला वाटत होतं. पण इथे आता रविराज आणि बाकीचे सगळेच तिला तन्वी म्हणत होते, म्हणून मी सुद्धा ते स्वीकारलं होतं. पण कुठेतरी माझ्या आईच्या मनाला वाटत होतं की कदाचित सायली माझी मुलगी आहे, आणि तसंच झालं. तर इथे आता ड्रॉइंग बुकवरचे चित्र बघितल्यानंतर आता रविराज काका म्हणतात की याचा अर्थ सायली हीच माझी तन्वी आहे ना, आणि तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूणसुद्धा आहे. मग ते तन्वीने दाखवली ती प्रियाच्या पायावरती कुठून आली? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कारण तिला कदाचित माहिती असेल की सायली तुमची मुलगी आहे, म्हणूनच खूप मोठा पुरावा म्हणून तिने तळपायावरती
खोटं खोटं हे आता तुळशीपत्र काढून घेतलंच असेल ना, कारण ती या सगळ्यामध्ये खूपच जास्त पारंगत आहे, हे मला आधीपासूनच माहिती आहे. ती फ्रॉड मुलगी आहे, तिच्या बोलण्यावरती विश्वास नका ठेवू तुम्ही. सायली हीच तुमची तन्वी असू शकते. ज्या दिवशी जावई बापूंचा वाढदिवस होता, त्या दिवशी तुमच्या गाडीचा अपघात झाला होता आणि बरोबर त्याच दिवशी सायली मला सापडली होती. मग हा योगायोग कसा काय असू शकतो? असं मधुभाऊ प्रतिमाला म्हणत असतात.